मित्रांनो, जॉब मध्ये येणाऱ्या टेन्शन्स, बॉसचं टेन्शन, सिनियरचं टेन्शन, कलिग्स, मित्रांचं, या टेन्शन मधून बाहेर कसं पडायचं? प्रत्येक वेळेला आपल्याला दररोज घरी गेल्यानंतर आपल्या चर्चा ज्या असतात, मित्रपरिवाराच्या चर्चा असतात, त्यामध्ये आपण या सगळ्या टेन्शनच्या चर्चा करत असतो. आजचा व्हिडिओ यावरच आहे. या टेन्शन मधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करायचं? तर हा व्हिडिओ सगळा ऐका आणि हा ऐकताना तुम्हाला जर आवडला तर तो लाईक करा. तुम्ही काय नोकरी करता हे कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील जे नोकरी करताना येणाऱ्या अडचणींची सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात, तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमचा जयंतराव पाटकर, स्किल कोच. तर मित्रांनो, एक कथा आधी सांगतो. ती कथा ऐकल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला मी गाईड करतो. ते एखाद्या बेडकांची शर्यत लागलेली असते आणि या शर्यतीत एका पोलवर या बेडकांना चढायचं असतं आणि सगळ्यात पहिला नंबर लावायचा असतो. आणि लोक तिथे समोर उभे असतात. लोक म्हणत असतात की शक्य नाही, असं होणार नाही, म्हणून मोठमोठ्याने सगळे आवाज देत असतात. अनेक बेडकांचा प्रयत्न होतो वर चढण्याचा आणि ते पुन्हा खाली पडतात. पण त्यातला एक बेडूक मात्र वर चढत जातो आणि शर्यत जिंकतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि त्या बेडकाकडे जाऊन ते त्याला अंदाज घेतात की का हा जिंकला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की तो बेडूक बहिरा असतो, त्यामुळे त्याला इतरांचे आवाज ऐकू आले नाही. आणि ते सगळी जनता जी ओरडत असते हातवारे करताना त्यांनी बघितलं, तेव्हा त्याला असं वाटलं की हे सगळे मला प्रोत्साहन देतात आणि त्या हिमतीने तो पुढे गेला. लक्षात घ्या, आपल्याला टेन्शन येतं म्हणजे काय होतं, तर इतरांचे आपण विचार ऐकत असताना, इतरांचे आपल्याला अडचणी वाटत असतात, इतरांचा स्वभाव आपल्याला आवडत नसतो, इतर लोकांना बघितल्यावरही आपल्याला राग येतो. असं होण्यामागचं कारण काय? तर या लोकांविषयी आपल्या मनात असलेली आपली मतं ही आपल्याला इरिटेट करत असतात. ती माणसं तशी असतीलही, त्याबद्दल वाद नाही, परंतु त्या माणसांपेक्षा तुमचे जे विचार आहेत ते विचार मात्र तसे बनलेले आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, तर या ज्या विचारांची तुमच्या तयार होणारी जी शर्यत आहे, जी तुमच्या मेंदूमध्ये जोर जोरात तयार होते, आणि मग त्याची जी प्रतिक्रिया आहे ती तुम्ही शब्दातून, कृतीतनं आपल्या मित्र परिवाराला, इतरांना व्यक्त करत असता. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे महत्वाचे जे विषय असतात, आयुष्यातले महत्वाचे ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही विसरता. म्हणजे घरी गेल्यानंतर आपल्या पत्नी बरोबर शेअर करत असताना, माझ्या बॉसने असं केलं, शेजारी कलिग्सने असं केलं, तो असा वागतो, हे दररोज तुम्ही घरी जाऊन सांगायला लागलात तर तुमच्या पत्नीला कळेल की प्रॉब्लेम त्याचा नाहीये, प्रॉब्लेम तुमचा आहे. आणि अशा वेळेला ती पत्नी, कारण ती तुमची पत्नी असेल म्हणून कदाचित ते तुमचे मिस्टर असतील, ते तुम्हाला समजवण्याच्या बदली शांत राहणं पसंत करते. त्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारचा आपला जो उद्वेग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. हीच गोष्ट तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण होणार. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जेव्हा अशाच प्रकारे फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून जेव्हा या सगळ्या कहाण्या वारंवार सांगणं सुरू कराल, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हा प्रॉब्लेम त्याच्या बॉसचा नाही आहे, हा प्रॉब्लेम माझ्या मित्राचा आहे. सो मित्रांनो, ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर सर्वात पहिलं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्याला थोडंसं बहिर व्हायचंय. बहिर व्हायचं म्हणजे काय व्हायचं? आता आपण कानाने तर ऐकतोय, तर बहिर होणं शक्य नाही. मनाने विचारांचा जो पगडा आपण वाढवतोय आपल्यावर, ते विचार करणं बंद करायचं. जर तुम्हाला सतत असे विचार सतावत असतील तर एक साधा सिंपल सायकोलॉजिकली डॉक्टरने सांगितलेला उपाय करा. तो म्हणजे विचारांचं जे काहूर तुमच्या मेंदूत माजलंय त्याला 5-3-2 या फॉर्म्युलाने विसरायचा प्रयत्न करा. तर हा 5-3-2 फॉर्म्युला काय आहे? तर या फॉर्म्युलानुसार तुम्ही एक वस्तू पकडा. जसं तुम्ही बसलात आणि तुमच्या समोर लॅपटॉप आहे, तर तुम्ही मनात आणा त्याच वेळेला, जेव्हा तुमच्या मनात विचारांचं काहूर आलेले आहे त्यावेळेला तुम्ही असं मनात आणा की हा लॅपटॉप कसा दिसतो. त्याच्यावर 5 पॉइंट शोधा. हा लॅपटॉप, याला एक कीबोर्ड आहे, हा सिल्वर कलरचा आहे, हा स्क्वेअर आहे, याच्यावर आपण वेगवेगळी कामं करू शकतो. असे 5 विचार मनात आणा. मग दुसरी वस्तू शोधा, त्या वस्तूवर 3 विचार मनात आणा. त्यानंतर अजून एक वस्तू शोधा, त्याच्यावर 2 विचार मनात आणा. अशा प्रकारे तुमचा जो माइंड आहे त्याला इतरत्र गुंतवला.
तुमच्या लक्षात येईल की ठराविक वेळेनंतर तुमच्या मनातला जो आधीचा विषय आहे तो संपलेला असेल आणि तुम्ही एका नवीन विषयाकडे वळलेला असाल. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचे विचार जेव्हा बदलायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की समोरच्याची जी विषयाने तुम्ही डिस्टर्ब झालेला त्याचा डिस्टर्बन्स तुमचा बंद होईल. आणि त्याचा पहिला परिणाम असा होईल की तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुम्ही घरी गेलात त्या घरी जाताना तुमच्या मनात तो विषय नसल्यामुळे तुम्ही घरी जाताना वाटेत नाही एखाद्या दुकानात जाल, तुमच्या आवडीची एखादी गोष्ट घ्याल, तुमच्या मुलांच्या आवडीची एखादी गोष्ट घ्याल, तुमच्या परिवाराच्या आवडीची एखादी गोष्ट घ्याल आणि घरी जाल. आणि ज्या वेळेला घरी तुम्ही जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल घरच्यांच्या रिॲक्शन्स बदललेल्या असतील कारण तुम्ही बदललेले आहात. तर अशा प्रकारे तुमच्यात झालेला सकारात्मक बदल हा त्यांच्यातही होईल आणि तेही तुमच्या आतुरतेने वाट बघतील की उद्या येताना काय आपल्या घरात नवीन वस्तू येणार आहे आणि त्या वस्तूचं आणि तुमचं कौतुक करायला ते दारावर समोर उभे असतील. दुसरा उपाय जो असतो तो म्हणजे तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या लोकांमध्ये जाता आणि जेव्हा तुम्हाला अशा लोकांशी इरिटेशन होतं किंवा माझ्या एका सरांनी आम्हाला सांगितलं होतं की अशा व्यक्तीविषयी जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या जास्तीत जास्त सानिध्यात जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ते थोडं हेक्टिक होईल तुम्हाला, पण जसजसं तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि त्यांच्याही लक्षात येईल की तुम्ही कसे आहात आणि ते कसे आहात. आणि यातनं दोघांच्याही कम्युनिकेशनमुळे असा काहीतरी सुवर्णमध्य निघेल की तुमच्यातले जे गैरसमज आहे ते हळूहळू कमी होणं सुरू होईल आणि काही दिवसांनी तुमच्या असं लक्षात येईल की तोच माणूस जो तुम्हाला पहिला आवडत नव्हता तो तुमचा चांगला मित्र झालेला असेल. तर मित्रांनो, हे 2 उपाय आहेत जे स्ट्रॉंगली तुम्ही करू शकता. आणि हे करत असताना स्वतःला पण एक गोष्ट शिकवा की विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींचे विचार करत करत इतरांना सांगणं सोडून द्या. थोडासा इग्नोर करा. असे विषय जे असतात जे तुम्हाला इरिटेट करतात, तुम्हाला कंटाळवाणे ठरतात, त्या विषयांकडे थोडंसं कमी बघा. कारण ह्याने तुम्हाला स्ट्रेस होतो. एका ठराविक वयानंतर हा जो स्ट्रेस आहे तो तुमचं शरीर झेलू शकत नाही आणि त्यातनं नंतर तुम्हाला हार्ट अटॅक किंवा इतर मायग्रेन किंवा इतर आजार निर्माण होतात आणि तुम्ही विनाकारण त्याची औषधं घेत बसतात. मूळ जे आहे ते तुमच्यात आहे, ते जोपर्यंत एलिमिनेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचे आजार होत राहणार आणि डॉक्टरांचा औषधोपचार करण्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतो ना. सो सुरुवातीपासूनच, आता तुमचं वय 25 ते 35च्या दरम्यान असेल तर आतापासूनच तुम्ही स्वतःला सवय लावा की स्ट्रेस जे आहे ते का घ्यायचं आणि का नाही घ्यायचं ह्याचं तुमच्याकडे जस्टिफिकेशन असलं पाहिजे. त्याचं तुमच्याकडे कारण असलं पाहिजे की हा स्ट्रेस घेण्यामागे माझ्या मनात काय चाललंय, हे माझ्या मनातलं जे चाललंय ते मला थांबवता येणं शक्य आहे का, आणि जे थांबवता येणं शक्य आहे तर ते थांबवलं पाहिजे. त्याच्यावर स्वतःला सांगा की बाबा हे थांबव, हे नाही मला करायचं, याच्यावर मला चिंतन करायचं नाही. काही गोष्टी सोडून दिल्या ना तर त्या सोप्या होतात, काही गोष्टी विनाकारण पकडून ठेवल्या तर त्या कठीण होतात आणि कठीण झाल्यानंतर ते कटकट आणि त्या इतर त्रासांमुळे तुम्ही इतके व्यापता की तुमच्या आजार शेजारची लोक पण तुम्हाला सोडून जातात. असं होऊ नये, असं काही जीवनात वाईट घडू नये म्हणून तुम्हाला माझा हा सल्ला आहे की हळूहळू, सुरुवातीला ते थोडं कठीण आहे कारण तुमच्यात तो पिंड जनरेट झालाय, तुमच्यात ती सवयी जनरेट झाल्या, त्या सवयी जर तुम्हाला मोडायच्या असतील तर थोडा वेळ द्यावा लागेल. 6 महिने द्या, 1 वर्ष द्या, पण हळूहळू त्याची सुरुवात करा. एकदा का सुरू केलं तर सायकलिंग सारखं आहे की सायकल शिकताना पहिल्या दिवशी भीती वाटते, 2 दिवसानंतर त्या सायकलवर बसायला आवडतं, 4 दिवसानंतर पायडल मारणं एक्सपर्ट होता, 8 दिवसानंतर त्या सायकलवर चढणं जमायला लागतं आणि 15 दिवसानंतर त्या सायकलवर उतरणं पण जमायला लागतं. आणि अशा प्रकारे एकदा 1 महिना गेला की त्या 1 महिन्यानंतर तुम्ही हे विसरून जातात की पहिल्या दिवशी तुम्हाला काय त्रास झाला, 15व्या दिवशी काय त्रास झाला आणि 30व्या दिवशी काय त्रास झाला. त्यानंतर तुमच्यासाठी सायकल एक माध्यम असतं पुढे वेगाने पळण्याचं. अशाच प्रकारे मित्रांनो, माझे व्हिडिओ बघत राहा. आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ स्ट्रेसवर आहे, तो नक्की शेअर करा. यामुळे तुमच्या इतर मित्रांनाही त्याचा फायदा होईल. आणि माझ्यासोबत नक्की जोडून राहा, सबस्क्राईब करत राहा, माझे येणारे व्हिडिओ बघत राहा. तुमच्या अडचणींची उत्तरं या व्हिडिओतून तुम्हाला मिळतील आणि आवडल्या तर त्याच्या नक्की कमेंट करा. तुम्ही कुठे नोकरी करता, कुठल्या प्रकारची नोकरी करता ह्याची पण थोडीशी माहिती त्यात द्या. कमेंटमध्ये तुम्ही लिहा काय जॉब करता, जेणेकरून आम्हाला मार्गदर्शन करताना त्या विषयाशी संबंधित मार्गदर्शन करणं सहज शक्य होईल. धन्यवाद. थँक्यू.